टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। शहरातील बहुचर्चित चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी वेद भवनची 529 चौरस मीटर जागा महापालिकेने ताब्यात घेतली होती। याचा मोबदला देण्यावरून पुणे महापालिकेने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे। जागेचा मोबदला म्हणून वेद भवनला 3,46,43,221 रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। वेद भवनच्या जागेतील झाडे आणि सीमाभिंत काढली गेली, त्याचाही 3,34,147 रुपये मोबदला महापालिकेला द्यावा लागणार आहे। शहराच्या पश्चिमेचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती, त्यामुळे येथे उड्डाणपूल, पाषाण, एनडीए रस्ता पुलाचे रुंदीकरण केले आहे। ऑगस्ट 2023 मध्ये या पुलाचे उद्घाटन केले आहे। वेद भवनच्या समोर महामार्गाच्या खाली भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे, त्यामुळे कोथरूड कडून चांदणी चौकाच्या दिशेने जाणाऱ्यांसाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे। या ठिकाणी काम करण्यासाठी वेद भवनची 529 चौरस मीटर जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ताब्यात घ्यावी लागणार होती। वेद भवनची जागा शासनाने बक्षीसपत्र म्हणून दिलेली आहे। सार्वजनिक हिताच्या कामासाठी ही जागा आवश्यक असेल तेव्हा विना मोबदला परत करावी लागेल, अशी अट त्यावेळी टाकली होती। भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महापालिकेने वेद भवनला मोबदला देता येणार नाही अशी भूमिका घेतली होती। याविरोधात उच्च न्यायालयामध्ये वेद भवन तर्फे याचिका दाखल करण्यात आली। याचा निकाल वेद भवनच्या बाजूने लागला। त्यानंतर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती। पालिकेची पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे। वेद भवन जागेचा मोबदला देण्यावरून उपस्थित झालेल्या प्रश्नावर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला